बघू ई पडला पडला काय पडलं? माझ्या बाळाचं दात कुठे? शोध ना कुठे म्हटलं बघू इकडे इकडे दाखव मला. हॅलो ठीक काय झालं? तर हा आहे माझ्या बाळाचा पहिला दात. उप्स चॉकलेट्स खाऊन खाऊन दात बघितले कसे झाले तुझे. हा बघितले कसे दात झाले. आज माझ्या बाळाचा पहिला दात पडलाय आणि हा आहे पहिला दात. सोबतच आज आहे एकादशी. तर आम्ही चाललोय मंदिरात. तुम्हाला आठवतंय आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपला दात पडल्यानंतर आजी आजोबा सांगायचे की घरावरती फेक, इकडे फेक, तिकडे फेक, तिकडे फेक. तर विराट आज बोलत होता की त्याला त्याच्या आजी बाबांनी सांगितलंय की जेव्हा दात पडतो तर तो जेव्हा आपण झोपतो तेव्हा तो आपल्या पिलोच्या खाली ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी काय काय होतं, पैसे भेटतात खूप सारे. फेरी देते, फेरी दात घेऊन जाते आणि पैसे देते. ओके, टूथ फेरी जी आहे ती दात घेते, दात घेऊन जाते आणि खूप सारे पैसे देते. तर आता आम्ही दात जो आहे तो पिलोच्या खाली ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर बघूया आता फेरी पैसे देते की नाही देते. है ना, हा दात आम्ही रात्री पिलोच्या खाली ठेवणार आहोत. आई पण उशीच्या वरती जाऊ. ओके. सलॉनमध्ये जाऊन हेअर स्पा करायला मला खूप आवडतात, पण मला जाम कंटाळा येतो तिथपर्यंत जाण्याचा. म्हणजे जो टाइम जातो ना त्याच्याशी मला सख्त नफरत आहे. जर का मी तुम्हाला बोलले की तुम्ही घरातच बसून सलॉन लाईक अल्ट्रा स्मूथ अँड शायनी ट्रेसेस ऍट होम, ते पण इन जस्ट 5 मिनिट्स करू शकतात, तर हो गाईज, मी तुमच्यासोबत नेहमी हेअर स्पा वाला व्हिडिओ घेऊन येत असते आणि हे माझं पर्सनल फेवरेट प्रोडक्ट आहे जे की BBluntचं हेअर स्पा शॅम्पू कंडिशनर मी नेहमी वापरत असते. पहिले तर मास्क अप्लाय कसं करायचंय ते मी तुम्हाला दाखवते. ऍडव्हान्स स्मूथिंग हीट हेअर स्पा मास्क इज द परफेक्ट सोल्युशन फॉर हेसल फ्री कॉस्ट इफेक्टिव्ह सलॉन लाईक हेअर स्पा दॅट गिव्स यू अल्ट्रा स्मूथनेस अँड शाईन यू डिझर्व ऍट होम इन जस्ट 5 मिनिट्स. सगळ्यात आधी आपल्याला हेअर वॉश करायचा चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर वेट हेअर वरच आपल्याला हेअर मास्क अप्लाय करायचा. ते आपल्याला केसांवर लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच पाऊच मध्ये आपल्याला हिटिंग कॅप येते ती केसांवर लावायची आणि आफ्टर 15 मिनिट्स आपल्याला हेअर वॉश करायचं. जे मास्क आहे ते आपल्याला ओव्हरऑल केसांना चांगल्या प्रकारे लावायचं आणि जास्तीत जास्त चांगलं लागावं याकरता आपल्याला कोमही केला तरी चालतो. आणि मग तुम्हाला नंतर हिटिंग कॅप लावायचा आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट आहे तो गाईज तुमच्या डोळ्यासमोर आहे. बेस्ट 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 रिझल्ट येतो. अगदीच फ्रीज फ्री आणि स्ट्रेट हेअर तुम्हाला तुमचे बघायला भेटेल आणि ऍडिशनल शाईन, नरिश झालेले सॉफ्ट स्मूथ केस तुम्हाला तुमचे फील होतील. बेस्ट असा रिझल्ट आहे गाईज, ट्रस्ट मी. नंतर BBluntचं येतं सलॉन लाईक ट्रीटमेंट इंटेन्स मॉइश्चर हेअर मास्क. डीपली नरिश करतं, शाईन ऍड करतं. यामध्ये आहे होहोबा आणि व्हिटॅमिन ई. माझ्याकडे एकच नव्हे तर 2 हेअर स्पा मास्क आहेत, जे की दुसरं आहे BBluntचं सलॉन लाईक ट्रीटमेंट इंटेन्स शाईन हेअर मास्क, जे आपल्या केसांना सॉफ्ट बनवतं, स्मूथ बनवतं आणि शाईन ऍड करतं. यामध्ये ऍड केलं गेलेलं आहे राईस अँड सिल्क प्रोटीन. जर का तुम्हाला एक्स्ट्रा स्मूथ हेअर हवे असतील तर तुम्हाला हे वाला मास्क वापरायला हरकत नाही. आणि जर का हे तुम्ही अप्लाय केलं तर तुमचे केस नरिश होतील, शाईन होतील आणि सॉफ्टही होतील. सो बेस्ट असे हेअर मास्क आहेत. BBlunt हा प्रीमियम हेअर केअर ब्रँड आहे आणि दुसरं तर खूप अफोर्डेबल हेअर केअर ब्रँड आहे. तुम्ही घरीच बसल्या तुमच्या केसांना सलॉन लाईक हेअर ट्रीटमेंट देऊ शकताय. म्हणजे टाइम सेव्हिंग आहे, तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाहीये. कारण की जेव्हा आपल्याला कुठे स्पेशल रेडी होऊन जायचं असतं, ओकेजन पार्टी काही फंक्शन असेल तर आपण सलॉन मध्ये जातो आणि आपल्याला तेवढा वेळही द्यावा लागतो. कधी कधी घाईत तयार होऊन जायचं असतं आणि आपल्याकडे खरंच इतका वेळ नसतो, तर तेव्हा आपण आपल्या केसांना अगदी सलॉन सारखं ट्रीटमेंट घरीच देऊ शकतो, तेही कमीत कमी वेळात. जर का हे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर BBluntचं एक स्वतःचं ऍप आहे, तुम्ही तिथे जाऊनही परचेस करू शकता. आणि जर का तुम्ही तिथं बाय करता तर 20% डिस्काउंट भेटणार आहे आणि त्याकरता तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा आहे. प्रवीक्षा 2024 हा कुपन कोड अप्लाय
केल्यानंतर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार. आणि आता कुठल्या वेबसाईट्सवर जर का तुम्ही नेहमी पर्चेसिंग करत असाल तर अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट या तीनही वेबसाईट्सवर हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. तुम्ही तिथेही बाय करू शकता आणि तुमच्या नियर बाय जे पण शॉप्स असतील तर तिथेही तुमच्याकरता हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ऍज वेल ऍज तुम्ही यांची हेल्पही करू शकता. ती कशी? दे हॅव स्टार्टेड अम्बिशन टू एम्पॉवर टू वुमन्स विथ द संभव फाउंडेशन. संभव फाउंडेशन थ्रू बिब्लँड शाईन अकॅडमी. जेव्हा पण तुम्ही बिब्लँडचं प्रोडक्ट परचेस करता तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या एका विमेनचं एम्पॉवरमेंट करत आहात. सो दे हॅव प्लेस टू हेल्प 10,000 विमेन्स अक्रॉस नेशन. अशा प्रकारे हेल्प करू शकता बिब्लँडचं कुठलाही एक प्रोडक्ट परचेस करून. आपला ब्लॉग जो आहे तो आता कंटिन्यू करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. तेलाची पानं घ्यायची. पैसे देऊन जा पहिले. नाही 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 काही नाही. थांब थांब हळूच करा. हळू कर एकदम. हे फुल घ्या. नाही पण कधी कधी लक्षात येऊन जातं आमच्या, मग आम्ही खूप मारतो त्यांना. बरं असं आहे ताई, आता समजा यांची चप्पल गेली ना, 4 लोक जर उभं असले, आम्ही त्या माणसाला बोलतोय ना, हे कुणीच बोलू लागत नाही, फक्त माझ्या चुकीचं पण असं जाऊ दे. दलिंद्री गेली तुमची काय समजायचं, पॉझिटिव्हली घ्यायचं. चला. सो गाईज मी आता मम्मीकडे आले होते आणि आता मी पुण्यांदा मंदिरात चालले आणि माझी बहीण पुढे पळून गेली आहे. तर मी एकटीच मागे राहिली आहे. सो लग्नाच्या आधी मी या एरियात फिरायचे, मंदिरात जायचे, दळण आणायला जायचे आणि जुने दिवस मला परत आठवले आणि खूप दिवसानंतर मी अशी पायी पायी चालत जाते. सो मी आता पुढे गेल्यानंतर विराट आणि त्याची मावशी दाखवते. दोघंजण असे इतके घाईघाईत चालले आहेत की मी यायला नको त्यांच्या मागे. सो दॅट्स वाय. हे बघा, हे ते दोघं कसे चालले पुढे 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 पुढे. आणि आता मी महादेवाच्या मंदिरात चालले. आज आहे एकादशी आणि महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून बेलपत्र व्हायचं आणि बेलपत्र ते खायचं. किती वेळ दाखवत? ओल्याच्यावर नको चाल. किती वेळ दाखवत आहे? 3 तास. 3 तास. गोजर इथे मी आले होते आता दर्शनाला आणि इथे खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आम्ही थोडा वेळ बसलोय आणि मागे वडाचं झाड बघतोय. त्या माझ्या सिस्टर्स आहेत आणि त्या दर्शन घेत आहेत. तर सायंकाळची वेळ आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे खूप जास्त. आणि मी लग्नाच्या आधी या मंदिरात नेहमी येत असायचे आणि आता खूप कमी वेळा असं होतं की या मंदिरात येणं होतं. हे ते मंदिर आहे. किती गोड आहे ना. आले आले. आता चावलं असतं ना. गोड आहे ना.
तुझा दात, खालचा दात दाखव. दाखव ना अगं, दाखव ना तुटलेला. तुझं दाखव दादा. तर हे दोघं पण सोबतचे आहेत आणि दोघांचे सारखेच दात पडले. जो एकदम माझा घरी ड्रॉवर मध्ये दात पडलेला आहे. ड्रॉवर मध्ये ठेवलाय ना मी. तर अगदीच 2 महिन्याचा फरक आहे फक्त या दोघांमध्ये आणि दोघांचे सेम टायमिंगला सेम दात पडलेत. बस झालं. पिशवी लाव.